तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम बदललेला आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी, तर त्याच्यामध्ये विषय आहे मराठी आणि त्या मराठी विषयातला प्रकरण क्रमांक 6 जे आहे, राष्ट्रध्वज माझा अभिमान. तर त्याची जी प्रश्नोत्तरं आहेत, स्वाध्याय आहे. स्वाध्यायामधली प्रश्नोत्तरं आहेत. तर ती सर्वच्या सर्व उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यातलं पहिलं आहे, आम्हाला हे समजले. या घटकातील जी प्रश्नोत्तर आहेत तर ती आपण बघूया. तर सुरुवात इथून करूया आपण. पहिलं आहे, त्याच्यातलं जर पहिलं बघितलं, अभिषेकचा वक्तृत्व स्पर्धेचा विषय. तर अभिषेकच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय काय होता? राष्ट्रध्वज माझा अभिमान. शालेय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत परीक्षण करणारे कोण परीक्षण करत होतं? तर श्री जाधव सर जे होते ते परीक्षण करत होते. परत अभिषेकची वक्तृत्व स्पर्धेची तयारी करून घेणारे कोण तयारी करून घेतली अभिषेकच्या वक्तृत्व स्पर्धेची, भाषण स्पर्धेची? तर त्याचे आई वडील किंवा आई बाबांनी. तर हे पहिल्या तिघांची जी आहेत, कोणते लिहायचे तिन्ही उत्तरं आहेत तर ती सांगितली. आता आपण काय करूया, पुढचा बघूया. तर याच्यामध्ये दुसऱ्या प्रश्नामध्ये जर बघितलं, पाठातून तुम्हाला जाणवलेले अभिषेकचे गुण त्या चौकटीमध्ये लिहायचे आहेत. आता मी ते गुण पण दिलेत आणि त्याचा अर्थ पण दिला. तर तुम्ही फक्त इथं काय करायचं, ते गुणांची जी नावं आहेत म्हणजे त्याच्यातले जे चांगले गुण आहेत ते तुम्ही तिथं लिहायचा प्रयत्न करायचा आहे. आता इथे बघा, तर पहिलं कुठलं आहे? जिद्द, म्हणजे हार न मानण्याची वृत्ती. पहिल्या याच्यामध्ये त्याचा दुसरा क्रमांक आला, पण तालुका स्तरावर त्यानं काय केलं? प्रथम क्रमांक मिळवला, म्हणजे जिद्द. त्या भाषणासाठी त्यानं कष्टाळूपणा केला, मेहनत केली. कष्टाळू आहे किंवा मेहनती आहे म्हणू शकता. तो आई वडिलांचा किंवा शिक्षकांचा आदर करत होता, त्यामुळे आदरयुक्त. भाषण करणं म्हणजे आत्मविश्वास पाहिजे, तर त्यासाठी त्याच्यामध्ये आत्मविश्वास होता, नम्रता होती, कृतज्ञता होती. तो जिंकल्यावर म्हणाला की आई वडिलांना तो श्रेय देत होता. संवेदनशील आणि महत्वाकांक्षी. संवेदनशील पण आहे आणि महत्वाकांक्षी आहेच, कारण महत्वाकांक्षी म्हणजे त्याला स्पर्धेत चांगलं यश मिळवायचंच होतं. तर हे सगळे गुण काय करायचे तुम्ही फक्त इथे लिहायचे. कुठले कुठले लिहायचे? जिद्द, कष्टाळू लिहा किंवा मेहनती, आदरयुक्त, आत्मविश्वास, नम्रता किंवा कृतज्ञता, संवेदनशील किंवा महत्वाकांक्षी. यापैकी योग्य शब्द तिथे लिहा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यात आहे 2 ते 3 वाक्यामध्ये उत्तरे लिहा. तर पहिलं आहे, श्री जाधव सर यांनी वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना कोणतं मार्गदर्शन केलं? आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर श्री जाधव सर काय म्हणाले की स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे केली, परंतु केवळ, इथं हा शब्द टाका, चुकून टाईप करताना ल झाला, परंतु केवळ प्रथम आणि द्वितीय क्रमांकांच्या विद्यार्थ्यांनाच तालुका स्तरावर 26 जानेवारी रोजी होणाऱ्या स्पर्धेत भाग घेता येईल. त्यामुळे इतरांनी नाराज न होता प्रत्येकामध्ये असलेला सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली पाहिजे, अशा प्रकारचं मार्गदर्शन कोणी केलं? श्री जाधव सर यांनी केलं. त्याच्यानंतर पुढे आहे, अभिषेकच्या उत्तम होण्यासाठी वडिलांनी काय केलं? तर वडिलांनी अभिषेकच्या भाषणामध्ये राष्ट्रध्वज, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय सण आणि त्यांचे महत्त्व या विषयावरील अनेक जे मुद्दे आहेत, पॉईंट्स आहेत, ते मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट केले. तसेच त्यांनी देशसेवेसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या देशभक्तांचा, म्हणजे ज्या देशभक्तांनी देशसेवेसाठी काय केलं? आपल्या प्राणांची आहुती दिली, त्याचा जाज्वल्य इतिहास त्याला सांगितला व योग्य ते मार्गदर्शन केलं. हे काम वडिलांनी त्याच्या भाषण उत्तम होण्यासाठी, म्हणजे चांगलं होण्यासाठी केलं. देशमुख सर मुलांना नेहमी काय सांगायचे? तर त्याचं उत्तर तुम्ही असं लिहू शकता, देशमुख सर मुलांना नेहमी सांगायचे की एकटा माणूस एखाद्या गोष्टीची सुरुवात करू शकतो, पण अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांची साथ आवश्यक असते. सर्वांची साथ असल्याशिवाय तो व्यक्ती सर्व आयुष्यात जे यश आहे तो मिळवू शकत नाही. त्याला सर्वांची साथ असणं आवश्यक आहे. असं थोडं आणखीन 1-2 वाक्य त्याच्यात एखादं वाक्य टाकलं तरी चालेल. तर हे झालं देशमुख सरांनी मुलांना काय सांगितलं ते. आता पुढचा प्रश्न आहे, विचार करा व सांगा. तिथं तुमचं मत लिहायचं आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला जी उत्तरं आहेत ती तुमच्यासमोर दिलेत. तुम्हाला जिथे योग्य वाटेल तो बदल तुम्ही करू शकता. आता ह्याच्यामध्ये अभिषेकचा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक का आला असावा असं तुम्हाला वाटतं? हा सगळा पाठ वाचल्यानंतर तुम्हाला असं का वाटतंय की प्रथम क्रमांक का आला असेल त्याचा? तर अभिषेकने मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी कठोर परिश्रम केले, म्हणजे खूप मेहनत घेतली त्यानं. तो रोज पहाटे उठून भाषणाचा सराव करत असे. वडिलांनी समाविष्ट केलेले महत्वाचे मुद्दे त्यानं शांतपणे आणि अगदी आत्मविश्वासानं काय केलं? मांडले. आई वडिलांचे मार्गदर्शन, उत्तम तयारी आणि त्याची जिद्द यामुळे त्याचा प्रथम क्रमांक आला.
यामुळे त्याचा काय आला, प्रथम क्रमांक त्या ठिकाणी आला. त्याच्यानंतर पुढे आहे, स्पर्धेत यश मिळवण्यासाठी कशा प्रकारे तयारी करणे आवश्यक असते असं तुम्हाला वाटतं? एखाद्या स्पर्धेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे? कुठल्या प्रकारची तयारी केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तर स्पर्धेत यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन घेणं, सातत्य आणि नियमित सराव असणं गरजेचं असतं. तरच तुम्हाला यश मिळू शकतं. तसेच विषयाची सखोल माहिती गोळा करणं, स्वतःवर आत्मविश्वास ठेवणं आणि जिद्दीने मेहनत करणं, या सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये आवश्यकता असते आणि तरच तुम्हाला त्या गोष्टीमध्ये काय मिळू शकतं? यश मिळू शकतं. त्याच्यानंतर पुढे तुम्ही, आता हे पुढचं बघूया. तुम्ही आत्तापर्यंत कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे? त्याची पूर्वतयारी तुम्ही कशी केली होती ते सांगा. आता विद्यार्थ्यांनी हे स्वतःच्या अनुभवावरून उत्तर लिहायचं. एक उदाहरण म्हणून मी उत्तर दिलेलं आहे. पण तुमच्या शाळेत तुम्ही कुठल्या-कुठल्या स्पर्धेत भाग घेतला, त्याची मांडणी तुम्ही स्वतःहून करायची आहे. तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, तुम्ही आत्तापर्यंत कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे? त्याची पूर्वतयारी म्हणजे ती स्पर्धा सुरू होण्याआधी तुम्ही कशी प्रकारे तयारी केली आहे त्याची, ते सविस्तर सांगायचं. आता विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अनुभवावरून उत्तर लिहायचं आहे. इथे मी एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे तुम्हाला. तर अशा स्वरूपात तुम्ही स्वतः कुठल्या-कुठल्या स्पर्धेत भाग घेतला आहे ते स्वतःनुसार लिहायचं आहे. प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी वेगवेगळं असेल. जसं की उदाहरण म्हणून बघा, मी निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेत भाग घेतला आहे, असं लिहू शकता तुम्ही, जी कुठली स्पर्धा असेल ती. निबंध स्पर्धेसाठी मी विविध पुस्तकांचं वाचन करून नवीन शब्द आणि विचार वहीत नोंदवून ठेवले. शिक्षकांकडून त्याचं वाचन करून घेतले होते. म्हणजे शिक्षकांसमोर ते वाचून दाखवलं आणि ते योग्य आहे की नाही ते त्या दृष्टीनं त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि चित्रकलेसाठी आधी चित्रांचा सराव केला. असं आणखीन काहीतरी तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता स्वतःहून. तर अशा प्रकारे तुम्ही ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा आता बघूया, की चर्चा करूया. तर चर्चा करूयामध्ये हे काही तुम्हाला स्वाध्यायासाठी दिलं जाणार नाही. तुम्हाला आवडणाऱ्या विविध स्पर्धांविषयी गटात चर्चा करा. तर कशी चर्चा करायची? आता समजा तुमच्या वर्गात अमित, प्रिया, रोहन, नेहा असे काही विद्यार्थी आहेत. तर कशाप्रकारे तुमची चर्चा असली पाहिजे? समजा आता यांनी कशी चर्चा केली आहे बघा, म्हणजे तुम्हालाही त्याचा अंदाज येईल. मित्रांनो, मला आता अमित काय म्हणतोय बघा, मित्रांनो मला वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला खूप आवडतं. त्यामुळे मोठ्या व्यासपीठावर गर्दीसमोर बोलायला भीती वाटत नाही व विविध विषयांची माहिती सुद्धा गोळा करता येते, असं अमित म्हणतोय. तर प्रिया काय म्हणते, मला चित्रकला स्पर्धा खूप आवडते. त्यात मनातील कल्पना चित्रातून, रंगातून व्यक्त करायला मिळतात. रोहन काय म्हणतोय, मला मैदानी खेळ किंवा स्पर्धा आवडतात. खेळांमुळे आपले शरीर सदृढ राहते. गटामध्ये एकत्र काम करण्याची म्हणजे टीम वर्कची सवय होते. नेहा काय म्हणते, निबंध स्पर्धेतून आपले लेखन कौशल्य सुधारते. आपण वाहिलेला प्रत्येक विषय आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजतो. आता इथं लिहिलेला म्हटलं तर अधिक योग्य ठरेल. लिहिलेला विषय योग्य ठरेल. सर्वजण एकत्र काय म्हणतात, प्रत्येक स्पर्धेतून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. जय पराजयापेक्षा स्पर्धेत भाग घेणं आणि स्वतःमध्ये सुधारणा करणं ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर खेळू शब्दांशी. आता याच्यामध्ये कडकडाट या शब्दात लपलेले शब्द शोधायचे. तर कडक हा एक शब्द घेऊ शकता तुम्ही. हा राहू दे, कडा घेऊ शकता यातला योग्य, कट घेऊ शकता. तर हे 3 शब्द त्याच्यातले आहे. बाकीचे 2 शब्द तुम्ही नाही घेतले तरी चालेल. कडक, कडा, कट. त्याच्यानंतर परीक्षण. तर परीक्षणमध्ये परीक्षा, क्षण, रक्षण, सभागृहात, सभागृह, गृहात, हात, भाग. गृह काय लिहू नका एवढेच लिहा. मार्गदर्शन, मार्गदर्शन, दर्श, मग, नर हे शब्द त्याच्यात घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढे लिहिते होऊया म्हटलं. राष्ट्रध्वजाविषयी अभिमान दर्शवणारी घोषवाक्य चौकटीत लिहायची आहेत. तर ती लिहित असताना इथे एकच मिनिटं. घोषवाक्य लिहायचे आहेत लिहिते होऊयामध्ये. तर इथं तुम्ही काय लिहू शकता, तिरंगा आमची शान, राष्ट्रध्वज आमचा अभिमान हे लिहू शकता. 3 रंगी ध्वज आमचा, भारत देश महान, उंच उडू दे तिरंगा आमचा, जय हिंद जय भारत. तर अशी काही लिहू शकता. राष्ट्रध्वजाविषयी अभिमान दर्शवणारी वाक्य त्याच्यात लिहू शकता. शोध घेऊया. आंतरजाल म्हणजे त्याला आपण इंटरनेट म्हणतो. इंटरनेटच्या साहाय्यानं राष्ट्रध्वज जो आहे त्याच्याविषयी अधिक माहिती घ्यायची आहे. तर त्याचा रंग आणि अर्थ. आपल्या राष्ट्रध्वजात, त्याला आपण तिरंगा म्हणतो,
सर्वात वर केशरी, ज्याचा अर्थ आहे शौर्य आणि त्याग, म्हणजे आपल्या देशासाठी ज्यांनी शौर्य गाजवलं आहे, त्याग केला आहे आपल्या घरादाराचा, त्याचं ते उदाहरण आहे. पांढरा शांतता आणि सत्य, आणि खाली हिरवा म्हणजे समृद्धी. असे 3 रंग आहेत. त्याच्यानंतर अशोक चक्र, पांढऱ्या पट्ट्यात मध्यभागी 24 आरे असलेले निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे, जे गतिशीलता आणि प्रगतीचे प्रतीक आहे. आकारमान, राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण नेहमी 3:2 असतं. ओके. रचनाकार, आपल्या राष्ट्रध्वजाची रचना पिंगळी व्यंकय्या यांनी केली होती. तर हे सगळी माहिती तुम्ही त्याच्यातनं घेऊ शकता. त्याच्यानंतर कृतीतून शिकूया. वेगवेगळ्या राष्ट्रध्वजांची चित्रे आणि माहिती मिळवा. तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर इथे समजा भारताचं तर आपल्याकडे आहेच. 3 समान आडवे पट्टे, केसरी, मध्ये पांढरा आणि खाली हिरवा. 24, आता आपण वरती बघितलं, स्वीकार कधी झाला, 22 जुलै 1947. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, त्याचाही दिलेला आहे. लाल व पांढऱ्या 3 आडवे पट्टे, डाव्या बाजूला निळ्या चौकटीत 50 पांढरे तारे. जपान, पांढऱ्या पार्श्वभूमीवर मध्यभागी लाल वर्तुळ हे दिसतंय, उगवत्या सूर्याचं प्रतीक आहे ते. युनायटेड किंगडम, UK, लाल, निळा, पांढरा रंग, इंग्लंड, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडच्या क्रॉसेसचे संयोजन या अर्थानं त्याचा होतो. परत दुसरा आहे राष्ट्रीय सण आणि राष्ट्रभक्ती, यावर आधारित विविध घोषवाक्य तयार करायचे आणि वहीत लिहायचे. तर ती स्वातंत्र्यासाठी काय लिहू शकतात, तर हे सगळं जय जवान जय किसान, जय विज्ञान, भारत देश महान, 3 रंगी ध्वजा आमुचा, आन बान शान आमची, स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करूया, देशाची प्रगतीचा संकल्प करूया. तर हे घेऊया. त्याच्यानंतर पुढे आहे राष्ट्रध्वज, रंगतिरंग्याचा हाती धरूया, राष्ट्रध्वजाचा सन्मान करूया. केसरी, पांढरा, हिरवा रंग, देशाच्या प्रेमात राहूया दंग. तर हे वाक्य त्याच्यामध्ये घेऊ शकता. परत देशभक्ती आणि एकता, विविधतेत विविधतेत एकता, हीच आमच्या भारताची भव्यता, मातृभूमीची सेवा हीच आमची ईश्वर सेवा, देशाचे रक्षण आणि सन्मान हेच प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य महान. त्याच्यानंतर पुढे आहे राष्ट्रीय सण. राष्ट्रीय सण साजरा करून देशप्रेमाची ज्योती तेवत ठेवू. एक भारत श्रेष्ठ भारत, साजरा करूया स्वातंत्र्याचा उत्सव. अशा प्रकारे वाक्य तुम्ही काय करू शकता, त्याच्यात लिहू शकता. ओके. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करूया, पुढचा जो पार्ट आहे त्याचं स्पष्टीकरण आणि स्वाध्याय दोन्ही बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचे सगळे पार्ट वगैरे बघूया. थँक्यू.